जीवनात तुम्ही कधीतरी ऊर्ध्व अवलोकनाने तारकांनी भरलेलं अवकाशाच्या पोकळीतील आकाश भरल्या डोळ्यांनी अनुभवलं आहे? वनराईमधून विहार करताना पायवाटेच्या काठांवरील गवती बेटांपाशी गुडघ्यांवर बसून त्या हिरव्यागार पात्यांना स्पर्शून संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरी केला आहे? भरलेल्या जलाशयाच्या काठावर ओणून होऊन स्वतःला त्या जलामध्ये प्रतिबिंबित झालेलं अनुभवलं आहे? डोंगर माथ्यावरील दरीकाठावरून मोकळ्या मनानं स्वतःच्या ध्वनीला परावर्तित करून मोकळेपण अनुभवलं आहे? डोंगर रांगावरील गवताच्या हिरव्या पिवळ्या लाटांवर हेलकावणारं स्वच्छंदी रानफुलाचं मनोहारी दर्शन अनुभवलं आहे? नवजात शिशूच्या अंगप्रत्यंगामधून वाहणारी प्रसन्न चैतन्यमयी ऊर्जा आपल्या अंगाखांद्यावर पेलून पाहिली आहे? तरुणाईच्या नसानसातून वाहणारी अभिप्सेची धारा स्व ओंजळीत घेण्याचं धाडस केलं आहे? या सर्वांमधील एकाचा जरी तुम्ही सर्वंकष अनुभव घेतला असाल तर तुमच्या चित्तात निराशेचा, उद्विग्नतेचा, ऋणात्मक विचारांचा पायरव कधीच ऐकू येणार नाही. हे पक्के ध्यानात असू द्या. बस. ध्यानाच्या कोणत्याही क्रियाप्रक्रिया या जगभरात उपलब्ध नाहीत हे समजून घ्या. तुम्ही ज्याला ध्यान असं संबोधतात व वारंवार ज्या सातत्यानं अट्टहासानं तुम्ही क्रियाशील बनता त्याला ध्यान असं कृपा करून समजू नका. ध्यान हे नवजीवन आहे, संजीवन आहे. सूर्यास्ताच्या आरक्त बिंबातून वाहणाऱ्या प्रकाश जलाला आपल्या नेत्रोंजळीत घेत असताना अंतरात कुठे जागेपणा, अहमचा जाणवत असेल तर ते ध्यान होऊ शकत नाही. त्याचबरोबर अमूर्ताला मूर्तीत प्रतिष्ठित करीत असताना कर्तेपणाचा सुगंध मनाला मोहित करीत असेल, तसेच त्याच्या नामसंकीर्तनात एक नशा, एक धुंदी, एक उन्माद निर्माण होत असेल तर तेही ध्यान नव्हे. आपल्या प्रत्येक होणाऱ्या कृतीत जर अहमचा सौम्य जरी प्रवेश आपल्या कळत नकळत होत असेल तर तेही ध्यान नव्हे. हे निखालस समजा. ध्यान म्हणजे सहजता, सरलता यांचं खळाळणं एखाद्या जिवंत झऱ्यासारखं, सर्वत्र सदा सम, निरागस, निखळ. प्रत्येक उमळणाऱ्या श्वासाला आपण स्वकर्तृत्वाचा, स्वयंचा साज चढवून त्याची चैतन्यमयी ऊर्जा झाकोळून टाकत असतो. निसर्गतः मनाच्या युक्तपणाला अयुक्ततेच्या खोड्यात जखडून टाकत असतो आणि त्यावर योग असा शिक्का मारून पोपट आणि मांजरीला एकाच पिंजऱ्यात ठेवून अहिंसेचा धडा त्यांच्याकडून गिरवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि ह्या सातत्यानं अतिरेकीपणानं केल्या जाणाऱ्या कृतीला ध्यान असं संबोधत असतो. असंच ना? निस्संग धारणेच्या उन्मिलनातून ध्यानाचा सुगंध परिमल प्रवाही बनतो अखंडपणे. आपल्यातील प्रत्येकानं हे समजून व उमजून घेतलं पाहिजे. आपली होणारी प्रत्येक कृती ही सर्वंकषपणाने होते आहे की नाही, त्यामागे काही मिळवणं, गमावणं, प्राप्तव्य, गंतव्य यांचं कोष्टक तर मांडून जगणं घडत नाही ना. या सर्वांचं भान ठेवून जे जगणं घडतं ते म्हणजे ध्यान. ध्यानाच्या नावाखाली धारणेचा अतिरेक करून चैतन्य प्रवाहाला शुष्क करण्याचा जो परमार्थाचा प्रपंच मांडला जात आहे तो अत्यंत घातक आहे. चैतन्यानं चैतन्याला दिलेलं दृढ आलिंगन म्हणजे ध्यान. चैतन्याच्या समरसतेचा अखंड अनुभव म्हणजे ध्यान. प्राणामध्ये अखंडत्वानं विराजमान असणारी स्वसंवेदना अष्टौ प्रहर अनुभवणं कर्त्याविना म्हणजे ध्यान. आपण आपल्याकडून घडणाऱ्या प्रत्येक कृतीला कधीही सावधानतेनं अवलोकित नाही. त्यामुळे आपलं मन ध्यान तन्मय न होता देह तन्मय होतं व सुखदुःखाचे तांडव अहंकृतीच्या केंद्रापासून सुरू होते. त्या तांडवापासून बचाव करण्याकरिता परमार्थ नावाची भिंत आपण स्वहाताने आपल्या भोवती बांधायला सुरुवात करतो आणि या क्षणापासूनच आपलं जीवन द्वंद्वमय बनू लागतं.
आपल्या निखळतेला, निरागसतेला, स्वसंवेदनेला प्रपंचाच्या नाहीतर परमार्थाच्या भिंतीत चिणून टाकतो. त्यामुळे आयुष्यात सहजतेला, सरलतेला स्थान शिल्लक राहत नाही आणि मग जगणं घडतच नाही. असहायतेच्या वेदीवर आपण आपल्याच हाताने स्वसंवेद्यतेचा बळी चढवतो. अबोध मनाच्या कुशीत पहुडलेलं बोधरूपी बालक, त्याचं आनंदातिशयानं केलं जाणारं अखंडावलोकन म्हणजे ध्यान. त्या बोधरूपी बालकावर केले जाणारे अनेक संस्कार, त्यामुळे त्याचं बालकपण आपण जबरदस्तीने हिरावून घेत असतो, नष्ट करतो. अशा या आपल्या आततायी कृतीमुळे जीवनात उन्मिलन होऊ पाहणाऱ्या ध्यानमय क्षणाला धर्ममंदिरातील आध्यात्मिक गाभाऱ्यात मूर्तीत बंदिस्त करून दैनंदिन उपासना, आरत्या यांच्या उद्घोषात त्याचा आवाज दाबून टाकतो, संपवू पाहतो. सांप्रदायिकतेमध्ये, धर्मांधतेमध्ये आपण आपलंच जीवन आपल्याच पायी तुडवतो आहोत, बेभानपणे, बेधुंदपणे. हा दैवदुर्विलासच नाही का? जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या ध्यानोत्सवात आपणच आपल्यात द्विव्यक्तित्वाचं भान जागृत करून स्वतःवर अंधानुकरणाचं खापर आणीत असतो. ह्या सर्वाला आपणच कारणीभूत आहोत हे जाणून घेण्याची मंगल सुरुवात म्हणजे उपआसना. उपआसनेचं मर्म म्हणजे सहजतेनं क्षणोक्षणी अवतरित होणारं, प्रगटणारं स्वकर्म. कोणत्याही विकृततेच्या पाशापासून मुक्त असं. अशा सहज मुक्त अवस्थेतून अवगाहित होऊन प्रगटणारं स्वकर्म यांचं पदोपदी घडणारं दर्शन म्हणजे स्वधर्म. सांप्रत काळात आपली स्वधर्माची व्याख्या म्हणजे आपल्या अंतरात आकाररूप धारण करू पाहत असलेल्या, चिन्मय खळाळणाऱ्या आनंदाने आत्मभानात नृत्य करणाऱ्या निरागस बालकाचे हातपाय साधना, उपासना अशा अनेक साखळदंडाने जखडून टाकून त्याचं भावविभोर जीवन दडपून बंदिस्त करून टाकणं म्हणजे आपला स्वधर्म. असा सोयीस्कर अर्थ आपण लावू पाहत आहोत. तथाकथित धर्मसंस्थांमधून अशा अनेक निरपराध स्वकर्म स्वधर्मानुसार जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे लाखो बळी या धर्मांधतेच्या वेधीवर चढवले जात आहेत निर्घुणपणे. आणि त्याचं रक्तलांछित वेधीला पुष्पालंकृत करून अनेक सांप्रदायिकतेचे यज्ञस्थंडील सातत्यानं दगदगत ठेवले जात आहेत. हे भारतवर्षाचं सुवर्ण युगच म्हणायचं. ह्या विरोधाभासाच्या प्रांगणात ध्यानाचं बालस्वरूप कसं आणि कुठे प्रगट होणार आणि क्रीडा उत्सुक बनणार सांगा बरं. ह्या बहिर्मुखतेच्या वडवानळात भरकटत न जाता अंतर्मुखतेच्या वाटेवरून प्रवासाला केली जाणारी सुरुवात म्हणजे आपल्या जीवनलतिकेवरील पहिलं वहिलं आकार धारण करणारी कोमल कलिका म्हणजेच ध्यान. स्व अवलोकनाचं स्वायत्त कर्म जर निस्संगपणे घडलं तर आपल्या प्राणाला सहजतेची, निर्ममतेची गती मिळते. आपला प्रत्येक क्षण संगमुक्त झाला तर जीवनात ध्यान सूर्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. अवकाशात एक संधिकाल असा असतो की सूर्याचं अस्तित्व व चंद्राचं अस्तित्व एकाच वेळेस पाहण्यास मिळते. तद्वतच आपल्या अंतरात ज्ञान सूर्य व आत्मरथ चंद्र यांचे जीवन क्षितिजावर विलोभनीय दर्शनाचा स्पर्श अनुभवता येतो कर्तेविना. ही सहज अवलोकनाची कृती उदयाला येते चित्ताकाशामध्ये. त्यासाठी म्हणजे स्व अवलोकनाचे उदयासाठी कोणतेही आलंबन प्रक्रिया करण्याची गरज नसते हे कृपया समजून घ्या. फक्त आवश्यक असते सभानता, जी निसर्गाने दिलेली देणगी असते. प्रत्येक यच्चयावत प्राणीमात्राला, या सर्वांमध्ये मानव हा खरंच भाग्यवान. कारण या स्वसंवेद्य जाणीवेची कला काकणभर जास्तच त्या विश्वात्मकानं त्याच्या उंजळीत घातली आहे. त्याला प्राप्त झालेली पंचज्ञानेंद्रिये म्हणजे ध्यानाचं पंचायतनच जणू काही. कर्मेंद्रियांनी युक्त अशा तबकामध्ये प्राणयुक्त तेवणारं हे पंचारतीचं साधन तेजयुक्त आणि प्रेमयुक्त. या सर्वांनी मिळून मग केली जाते आर्ततेनं आरती त्या विश्वात्मकाची.
कर्माचं मर्म समजून घेतलं की मग ध्यानाचं स्वयंस्फूर्त सहज विनासायस कर्म मग स्वधर्म बनतं. या स्वायत्त स्व अवलोकनानं आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन परिवर्तित होतो. आपलं पाहणं, आपलं वागणं, आपलं संपूर्ण अस्तित्वाचं परिमाणच बदललं जातं. आपल्याकडून होणारी प्रत्येक कृती सर्वंकष घडू लागते. अशी प्रत्येक व्यक्ती पाहू लागली तर कुटुंब, राष्ट्र, देश आणि जग ह्यामधील अखंडत्व प्रगट होण्यास वेळ लागणार नाही. व्यक्ती, समाज, राष्ट्र, देश या साखळीचं रूपांतरण पुष्पमालिकेत झालेलं दिसेल आणि आत्मभानाचा सुगंध सौरभ सर्वत्र सर्वदूर पसरल्या वाचून राहणार नाही. ह्या विश्वात्मकाचे द्वार या अखंड पुष्पमालिकेनं सजलं जाईल. या महाद्वारातून येणारा प्रत्येक जण स्व अवलोकनाचा सौरभ आपल्या ओंजळीत भरभरून घेऊन या भूवैकुंठात प्रवेश करेल, सहजतेनं आत्मभरित होऊन, पुलकित होऊन. त्याची प्रत्येक कृती ध्यानमय असेल. त्याच्या जीवनात प्रेम, आनंद, अनुरक्ती ह्या तेजशलाका अखंड तेवत राहतील. सर्वत्र तेजच अनुभवाला येईल. प्रत्येक व्यक्तीच तेजाळून उजळून निघेल. या तेजशलाकेला द्वैताची काजळी कधीच येणार नाही. सर्वत्र प्रकाश, प्रकाश आणि प्रकाश चैतन्याचा, परितृप्तीचा, मांगल्याचा, हाच मोक्ष. अशा या दीनोदयाची आम्ही आतुरतेनं वाट पाहत आहोत. असा हा स्व अवलोकनाचा मंत्रोच्चार प्रत्येकाच्या मुखामधून अखंड अविरत या भूतलावर उच्च रवानं होत राहणार आहे. आता सर्वत्र परिवर्तन होण्याची मंगलवेला नवपरिणीत वधूसारखी सजून येऊन थांबली आहे प्रत्येक मानवाच्या द्वारापाशी. द्वैताचं माप ओलांडून ती प्रवेश करती झाली आहे. तिचं उजवं पाऊल पडून त्याच्या हलक्या धक्क्यानं द्वैताचं माप उंबरट्याच्या आत उलंडलं आहे. नवउन्मेषांचा आनंदोत्सव म्हणजेच ध्यानोत्सव नुकताच सुरू झाला. आता आपल्याला ठाई ठाई सावधपणानं कृतिबद्ध होणं क्रमप्राप्त आहे. ध्यानोत्सव म्हणजे वसंतोत्सव. पिकलेलं अनउपयुक्ततेचं गळणं झालेलं, नवी पालवी फुटू लागलेली, सर्वत्र नवचैतन्य बहराला येत चालल्याचा जिवंत प्रत्यय येऊ लागलेला, सर्वत्र सदा सम असलेल्याचं अनुभवणं नुकतंच सुरू झालेलं. हा पहिला स्पर्श सुखद चैतन्यमयी नसानसात उसळणारा म्हणजे यौवनात पदार्पणाचा श्री गणेशा. इथंच केलं जाणारं पहिलं गणेशयुक्त सरस्वती पूजन. अबोध मनाचं बोधरूपात होणारं परिवर्तन अनुभवण्याचा काळ म्हणजे 14व्या वर्षातलं पदार्पण. सर्वांगानं बदलणारं शरीर, मन, बुद्धी यांचं प्रगट दर्शनकाल. जन्म, बालपण, पौगंडावस्थेची 3 द्वारं ओलांडून चेतना एका आगळ्या वेगळ्या महाद्वारात येऊन उभी ठाकलेली. शरीरांतर्गत अनेक ऊर्जांचं अस्तित्व अनुभवाला येत चाललेलं. शरीरांतर्गत होणाऱ्या बदलांमध्ये दिवस रात्र वाहून जाऊ लागलेली. सर्व स्तरांवर एक आगळा वेगळा अनुभव येऊ लागलेला. कर्तेपणाचं बीज अंतरात अंकुरू लागलेलं, जाणीवेला कळायला लागलेलं. असा हा सर्वांग सुंदर काळ. या ठिकाणीच जीवन आपल्याला जागृत करतंय. हीच मंगलवेला आहे ध्यानमय जीवन सुरू करण्याची. जीवन आपल्याला पहिला धडा सहजतेनं समजावून अनुभव देत आहे. तो हा की चैतन्याचं पहिलं स्फुरण म्हणजे काम ऊर्जेचं अस्तित्व जाणवणं. त्या काम ऊर्जेला स्वांगभूत करण्यासाठी, समजावून घेण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचलणं क्रमप्राप्त आहे. ते म्हणजे आपली गात्रांची परिशुद्धी. त्यासाठी आहार विहारांची मात्रा समजावून घेणं हे दुसरं पाऊल. अंतर्बाह्य शुचितेचं अनुसरण म्हणजे तिसरं पाऊल. चौथ्या पावलाबद्दल जीवन आपल्याला सांगतं आहे की जाणीवेला कळावयास लागणारी पंचकर्मेंद्रिय व त्यांना आज्ञा पिणारी पंचज्ञानेंद्रिय व आपण प्रथम ज्याच्याशी संलग्न होतो ते 11वे इंद्रिय म्हणजे मन यांना सर्वांगाने समजावून घेणं.
त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधणं. अहर्निश सेवा मे असं आपलं अस्तित्व असणं. 5व्या पावलावर हे जीवन आपल्याला दाखवून देत आहे. साक्षात्काराचं पहिलं आवर्तन घडवत आहे ते म्हणजे पंचतत्वांचं भान अंतरात जागृत ठेवणं सातत्यानं. प्राण नावाच्या ऊर्जा स्रोताचं भान जागृत होणं हे 6वं पाऊल आपल्याला आणून पोहोचवत आहे अशा एका नवीनतम सुंदरतम महाद्वारापाशी, जिथून आपण प्रवेशणार आहोत एका महान ऊर्जा विश्वात, चैतन्य विश्वात. आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्य शरीरासह आपण प्रवेशणार आहोत सहजतेनं ह्या महाविश्वात. अशा या महाद्वाराच्या दारवंठ्यावर आपण लीलया उभे आहोत. आपले दोन्ही हात 4 मुक्तींच्या चौकटीवर स्थिरावले आहेत. दृष्टी लांबवर स्थिरावते आहे. काही क्षणातच ध्यानोदय होणार आहे. सर्वांग उत्कंठतेने व्याप्त आहे. काही क्षणच व्याकुळता आणि आभा आरक्त बनली. हळुवारपणे तेजाचे किरणांनी अवकाश व्यापायला सुरुवात झालेली. ज्ञानयुक्त दृष्टी ध्यान सूर्योदयाला सामावून घ्यावयाला अधीर झालेली आणि निमिषार्धात ध्यान सूर्याचं आरक्ततेत विरक्तता अनुभवणारं दर्शन घडलं. प्रथम अर्थात अंतिम मुक्तीचं आणि मोक्षाचं दर्शनासह स्पर्श आणि पाहता पाहता तो स्पंद प्रकाश सर्वांगी पसरलेला आणि गात्रागात्रात चैतन्यासह स्थिरावलेला. क्षणातच विश्वतन्मयतेचा भाव दृगोचर झाला. आत पडणार प्रत्येक पाऊल आत्मनिर्भर आत्मरत असणार, ध्यानमय, ध्यानयुक्त, ज्ञानमय आणि स्वमध्ये तन्मय. मानवानं मांडलेलं गणित म्हणजे काल आणि हा अनुभव कालातीत, भावातीत. अतृप्ततेचं भान म्हणजे तृप्ततेचं ज्ञान. हेच भानाचं ज्ञान वामनानं बळीला 3 पावलात समर्पित केलं. तेच भान जीवनानं आपल्याला 7 पावलात अर्पित केलं, एवढंच. आता आपला प्रत्येक श्वासनश्वास विश्वात्मक बनलाय. गात्रागात्रांमध्ये तो प्रभू विभू प्रगटलाय. असं सातत्याने जाणवणारं ज्ञान म्हणजेच ध्यान. आता आपलं बेभान होणं कायमचंच संपलेलं. आकार साकार निराकाराचं गान थांबलेलं. फक्त स्व अस्तित्वाचं भान अंगभर भरून राहिलेलं. प्रत्येक क्षणाचं गणित मांडणं केव्हा संपलेलं. भावभावनांची कातरता केव्हा चैतन्य डोहात मिसळून एकरूप झालेली. क्षण मोजण्याची गती पांगुळलेली. व्यक्ताव्यक्त शांत अनंत सुख दुःख याचे काठ केव्हाच दूर गेलेले. आपण चैतन्य सागराच्या तळाशी स्थिरावलेलो. क्रीडेपुरता पृष्ठभागावर आलो तरी स्थिरतेचा बंध अतूट असा कायमचा बांधला गेलेला. त्यामुळे सदोदित आनंदात निमग्न आता जगणं घडतं आहे, समरसून तन्मयतेनं. ध्यानमय जीवनानं आणून उभं केलं गृहस्थाश्रमद्वारापाशी. आहे त्याचा स्वीकार केला गेला सहजतेनं. कामतृप्तीमधून उदयाला आलेले नवनवे नातेसंबंध बंध न मानता उपभोगले गेले सक्ती आसक्ती विना. पितृमातृत्वाचं उपादान ओंजळीत सामावता सामावता परत जीवनानं आणून उभं केलं वानप्रस्थाश्रमद्वारी. चित्तवृत्ती ध्यानमय झाल्यामुळे आत्मज्ञानगम्य. त्यामुळे चित्तवृत्ती निरोध उरलेला नाही, अवरोध पण संपुष्टात आलेलं. अंग प्रत्यंग चैतन्ययुक्त बनलेलं. जीवनाची सुरुवातच ध्यान तन्मयतेनं सहज बनलेली. जीवन सर्वांगानीच त्या विश्वात्मकाशी सहजच एकरूप झालेलं. त्यामुळे अष्टांग योगाची गतिशीलता गतिमुक्ततेत परावर्तित झालेली. मग कोणतीही आश्रमद्वारे बंधनाची कारागृहाची द्वारे वाटलीच नाहीत. या ध्यानमय गतिशीलतेनं आणून उभं केलं प्राणोत्सवाच्या ऊर्ध्वद्वारी. मन ना अमनस्क ना विमनस्क. चित्त चैतन्य डोहात खोलवर स्थिरावलेलं. दृष्टी सहजतेत स्थिरावलेली. व्यक्त अव्यक्तमधील दारवंठा कधीच अवरोधी बनू शकला नाही. भाव अभावांचं देणं घेणं कधीच संपुष्टात आलेलं.
त्यानं आधीच क्षितिज पार केलेलं, अंतर्बाह्य सममेळ साधलेला, प्राण केवल कुंभकात कायमचा स्थिरावलेला, अपकार उपकारांच्या धाग्यांनी कधीच गुंता निर्माण केला नाही, परस्परातील चैतन्य दर्शन रूपाने अंतरी स्थिरावलेलं, स्मृतियुक्त पाटी कोरी झालेली, उजव्यानी लिहिलं गेलं अन डाव्यानी पुसलं गेलं इतकं सहज, वृत्ती सन्मुख बनलेली, त्यामुळे आश्रमधर्माचा कळस बनलेला संन्यासाश्रम श्रम न करता विश्राम बनलेला, मुक्ततेचं बंधन सहजतेनं गळून पडलेलं, अऊर्ध्व देहिक कर्माची रेखा सदेह ओलांडलेली, पिकले पण अनुभवत असताना अचानक आलेल्या वाऱ्यानं हलकासा धक्का दिलेला आणि मी अथांगतेत बुडालेलो. बस. जीवेत शरतः शतम चे यक्षगान अखंड चालू. मी चैतन्यमय विश्वात्मकाच्या हृदयस्थली खोलवर स्थिरावलेलो, त्याचंच होऊन